आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आपल्या सगळ्यांचे सन्माननीय पद्मभूषण रामभाऊ नाईकजी, मंचावर उपस्थित माननीय खासदार केंद्रीय मंत्री पीयूष गोयल जी, माननीय लोकप्रिय खासदार गोपाळ शेट्टी जी, माननीय भाई गिरकर जी, रघुनाथ कुलकर्णी जी, अतुल भातकळकर जी, योगेश सागर जी, मनीषाताई चौधरी, सुनील राणे, हेमेंद्र मेहता, आपले सन्माननीय जिल्हाध्यक्ष गणेश खंडकर, बाबा सिंग, दिलीप पंडित, निखिल व्यास, तेजिंदर सिंग तिवाना, मंचावर उपस्थित सर्व पदाधिकारी, उपस्थित कार्यकर्ता बंधू भगिनी आणि मातांनो, काल उमेदवारी पीयूष यांची घोषित झाली. काय तुम्ही अजूनही पालकत्वाची वाट पाहताय? 95,000पेक्षा अधिकच्या कुटुंबाचे आयुष्य आनंदाने भरले आहे. आजच कॉल करा आणि मिळवा फर्टिलिटी ट्रीटमेंटवर सूट आणि सर्वांना द्या आनंदाची बातमी. काल संध्याकाळी उमेदवारी घोषित झाल्यानंतर त्या ठिकाणी माननीय गोपाळभाईंशी त्या दरम्यान माझी चर्चा झाली. गोपाळभाईंशी माझी चर्चा झाल्यानंतर संघटनेतल्या मंचावरील प्रमुख कार्यकर्त्यांना आज पीयूष येणार आहे त्याची मी सूचना दिली आणि या 24 तासाच्या आत भारतीय जनता पक्षाचे एवढे पदाधिकारी कार्यकर्ते जमले आहेत आणि जो उत्साह आहे तो उत्साह बघितल्यानंतर रामभाऊंनी एक विक्रम केला, गोपाळबाईंनी त्याच्यावर चढती कमान करून दुसरा विक्रम केला. मी आज या ठिकाणी घोषित करतो, किमान 5.5 लाखाच्या मार्जिनने विक्रम करून पीयूष गोयलजी निवडून येतो. आणि मी उत्तर मुंबईच्या जनतेला सुद्धा अतिशय नम्रतेने आश्वासित करतो की या चढत्या कमानीने रामभाऊंनी उत्तर मुंबईला सर्वार्थाने कधी कल्पनेत नव्हतं एवढं काम आणि कार्य करून सेवा केली. गोपाळबाईंनी त्याच्याही पुढे जाऊन या मतदारसंघासाठी आपला जीव, मी जीवपणाला लावला असं म्हणतो, इतकं काम केलं आहे. आता ज्या उत्तर मुंबईच्या मतदारांनी राम आणि गोपाळ म्हणजे कृष्ण या दोघांची सेवा बघितली किंवा त्यांची सेवा घेतली किंवा त्यांच्याकडनं आशीर्वाद घेतले किंवा मिळवले, तर राम आणि कृष्णाचा आशीर्वाद आणि सेवा झाल्यावर त्यांच्या पदरी पीयूष म्हणजे अमृत आता विकासाचं पडणार आहे. कारण पीयूष या शब्दाचा अर्थच अमृत आहे आणि विकासाचं अमृत जे मोदीजींकडून या मतदारसंघातील प्रत्येक घरापर्यंत पोहोचवण्याचं काम हेच पीयूष या ठिकाणी करतील. उत्तर मुंबईच्या मतदारांना मी याबद्दल 100% आश्वस्त करतो आहे. मुंबई आणि पीयूषशी एक संबंध घट्ट आहे. काही चिल्लर विरोधक त्या ठिकाणी प्रश्न उपस्थित करत होते. मी तर चिल्लर म्हणतोय कारण रामभाऊ आहेत मंचावर, नाही तर माझी मुंबई या भाषा आपल्याला माहिती आहे. मी तर त्यांना चिल्लर चवन्नी पण म्हणू शकतो. आणि आम्हाला प्रश्न विचारत होते, स्थानिक उमेदवार द्या,
जे प्रश्न विचारतायत त्यांना मी हे सांगू इच्छितो, पियुष गोयल म्हणजे मुंबई आणि मुंबई म्हणजे पियुष गोयल, हे तुम्हाला माहिती नसेल तर आम्ही सांगतो. सुनील राणेंच्या मतदारसंघामध्ये पण डॉन बॉस्को आहे. पियुष गोयलांचं शिक्षण डॉन बॉस्कोत झालेलं आहे शाळेत. पियुष गोयलांचं शिक्षण HR कॉलेजमध्ये झालंय. सायनला जन्म झालाय. इकडून 2 ट्रेन बदलून चर्चगेटला जाण्याचा रोजचा अनुभव आम्हाला प्रश्न विचारणाऱ्या चिल्लर लोकांना नाही, तो अनुभव पियुषजींना लहानपणापासून आहे. पियुष गोयल यांच्या मातेने नगरसेवक आमदार म्हणून काम केलंय आणि म्हणून त्या सगळ्या गल्ल्या गल्ल्यांमध्ये झोपडपट्ट्यांमध्ये शालेय शिक्षण घेत असताना आई बरोबर प्रत्येक झोपडपट्टीत आणि गल्लीत जाऊन सेवेचं काम हे मुंबईकरांचं पियुषजींनी केलं. पियुष गोयल उच्च विद्याविभूषित मुंबईकर आहेत. आपल्या कॉलेजचं शिक्षण पूर्ण झाल्यावर, मी चुकत नसेल तर त्यांनी कायद्याचं शिक्षण, लॉचं शिक्षण सुद्धा घेतलं आहे. आणि तेही या मुंबईतल्या प्रेस्टिजियस म्हणजे ज्यात अतिशय उत्तम मार्क मिळाल्यावरच ऍडमिशन मिळते, अशा गव्हर्नमेंट लॉ कॉलेजमध्ये त्यांनी कायद्याचं शिक्षण घेतलं. चार्टर्ड अकाउंटंट झालेत. मुंबईत व्यवसाय केलाय, मुंबईत प्रॅक्टिस केली आहे. मुंबईतून डोंबिवलीत कारखान्याला रोज डबा घेऊन जाणाऱ्या मुंबईकरांचं दुःख हे पियुषजींना माहिती आहे. आणि त्यामुळे आम्ही अतिशय गर्वाने म्हटलंय, मुंबईचा सुपुत्र मुंबईकरांच्या सेवेत आज त्या ठिकाणी आला. आणि त्यामुळे खरा मुंबईकर आहे, खरा कार्यकर्ता सुद्धा आहे. पियुष गोयलजींचा परिचय रामभाऊने सांगितलं 7-8 वर्षाचे असल्यापासूनचा आहे. मी मुद्दामून जमलेल्या कार्यकर्त्यांना सांगेन, भारतीय जनता पार्टी ही आज जगामध्ये केस स्टडी बनली आहे. ही पक्ष जन्मला कसा, या पक्षाचं नेतृत्व उभारलं कसं, या पक्षाची विचारधारा बहरली कशी, 2 खासदारांवरून 300 पार आता 400 पार गेला कसा. भारतीय जनता पक्षाची केस स्टडी करणारे जगातली लोक, ती बाजूला जाऊ द्या, मुंबईतल्या लोकांना जरी करायची असेल तर त्या केस स्टडीचं गाईड, जनसंघ ते भाजपा याचं गाईड कोण असेल तर जिवंत पियुष गोयल हे त्या जनसंघ ते भाजपा या पक्षाच्या वृद्धीचं आणि चालीचं गाईड आहे. म्हणून सच्चा मुंबईकर आहे, सच्चा कार्यकर्ता आहे. आज पक्षाने त्यांना उमेदवारी दिली आहे. उत्तर मुंबईकरांची तर मजाच आहे. मी मजा यासाठी म्हणतोय कारण महिला मोठ्या प्रमाणात आहेत. आतापर्यंत तुमच्या घरातलं ते ऐकत नसतील. आटे का दाल बढ़ गया वो नहीं सुनते, भाजी का दाम बढ़ गया वो नहीं सुनते. लेकिन तुम्ही बोलण्याआधी या देशात आटे दालचा भाव कंट्रोल करणारा माणूस कोणी असेल तर तो पियुष गोयल आहे. मुंबईकरांना त्यांनी रेल्वे मंत्री म्हणून काम करून दाखवलंय. त्यामुळे मुंबईच्या रेल्वेमध्ये आज असलेल्या लिफ्ट आणि एस्केलेटरचा जनक कोणी असेल तर ते पियुष गोयल आहेत. मुंबईकरांना या ठिकाणी, उत्तर मुंबईकरांची तर यामुळे अजून एक चांदी आहे. मोठ्या प्रमाणात या भागामध्ये पियुषजी इन्व्हेस्टर्स कम्युनिटी सुद्धा आहे. आणि म्हणून उत्तर मुंबईतल्या इन्व्हेस्टरचं लक्ष माझा रुपया वाढतो की नाही आणि माझा शेअर मार्केटमध्ये भाव चढतो की नाही याच्यावर आहे. आज उत्तर मुंबईला असा खासदार मिळणार आहे की त्याचा या सगळ्यामध्ये परिपूर्ण अभ्यास आहे. त्याचं नाव पियुष गोयल आहे.
आणि म्हणून उत्तर मुंबईकरांचा खरा सेवक, मुंबईचा सच्चा मुंबईकर, भाजपचा सच्चा कार्यकर्ता, हीच पियुष गोयलांची ओळख आहे. मी आज मुद्दामून विशेषतः या कार्यक्रमाला आलो. पियुषजींचं अभिनंदन करण्यासाठी तर होतच, पण विशेष रूपाने मी आलो ते सन्माननीय गोपाळ शेट्टी यांचं धन्यवाद करायला आलो. जरा जोरदार टाळ्या होऊ द्या. आणि मीडियाच्या मित्रांना माझी विनंती आहे की जरा हे बघा, जो हमको सवाल पूछते हैं कि क्या उम्मीदवार घोषणा के बाद गोपाल शेट्टी जी का मत था, जो हमको सवाल पूछ रहे थे गोपाल शेट्टी जी नाराज है क्या, जो हमारे ऊपर उंगली करने का प्रयास कर रहे थे कि गोपाल जी के साथ कार्यकर्ताओं का प्रेम अटूट है क्या, मैं सब सवालों का एक ही बात में जवाब देना चाहता हूं. अरे हम सब तो मोदी का परिवार है. अरे गोपाल शेट्टी भी मोदी का परिवार है, पीयूष गोयल भी मोदी का परिवार है, राम भाऊ भी मोदी का परिवार है, और मेरा एक बूथ का अध्यक्ष भी मोदी का परिवार है. और इसके लिए अटल जी के भाषा में कहना तो ये पूरा पूरा गोपाल भाई को लागू होता है. अटल जी ने एक बार कहा था, ना टायर्ड और ना रिटायर्ड. तो गोपाल भाई ना टायर्ड है ना रिटायर्ड है. अध्यक्ष के नाते इतना तो कह सकता हूं, गोपाल भाई की चिंता आपने जितनी की उससे 10 गुना ज्यादा पार्टी करेगी. आगे आगे देखिए होता है क्या. और इसके लिए गोपाल भाई आपका विशेष अभिनंदन. मैं दोपहर को उनके साथ मैंने भोजन किया. मेरे मन पर बहुत बोझ था और उस बोझ के साथ मैंने गोपाल भाई को कहा, गोपाल भाई शायद ये मेरा अधिकार नहीं, राष्ट्रीय अध्यक्ष जी का अधिकार है, लेकिन निर्णय इस प्रकार का हो रहा है. आप मैं जो कह रहा हूं बात 100% समझ ले. मेरा वाक्य पूरा नहीं हुआ उसके पहले गोपाल भाई ने मुझे कहा, जो निर्णय पार्टी का मेरे सर आंखों पर, मैं पार्टी के साथ चलूंगा. और इसके लिए गोपाल भाई आप एक संवेदनशील, प्रामाणिक, संघर्षशील कार्यकर्ता का प्रतीक हो. और भारतीय जनता पार्टी संघर्षशील, संवेदनशील कार्यकर्ता से न्याय ही करेगी, न्याय करती रही है. अंत में मैं इतना ही कहूंगा, कार्यकर्त्यांना विनंती आहे की निवडणूक प्रत्येक ही महत्वाची असते, वेगळी असते. या निवडणुकीत आपल्याला देव, देश आणि धर्मासाठी काम करायचं आहे. मी देव, देश आणि धर्मासाठी यासाठी म्हणतोय कारण आपल्या विरोधात जे निवडणुकीला उभे राहणार आहेत ती उभाटाची लोक काँग्रेसच्या तुबड्या हातात घेऊन उभी राहणार आहेत. आणि या लोकांना चुकून एकही मत त्यांच्या अवकादीपेक्षा जास्त मिळालं तर काय होईल लक्षात घ्या. मी देव, देश आणि धर्म यासाठी म्हणतोय कारण हीच ती लोक आहेत, उद्धवजींचा पक्ष, काँग्रेस, राष्ट्रवादी, शरदचंद्र पवार, की ज्यांनी असं म्हटलं, भगवान श्रीराम ये सच नहीं ये कल्पना है. हीच काँग्रेसची मंडळी जी आज उद्धवजींबरोबर आहेत. ते म्हणतात राम सेतू हे सत्य नाही, हे असत्य आहे. हीच ती लोक आहेत जी उद्धवजींबरोबर आहेत की ज्यांनी राम मंदिराच्या निर्माणाच्या राम वर्गणीत चेष्टा नाही कुचेष्टा केली आहे. म्हणून यांना मत म्हणजे आपल्या प्रभू रामचंद्राच्या मंदिराच्या निर्माण करणाऱ्या
आपल्या प्रयत्नांच्या विरोधात रावणाचं काम करणाऱ्याला मत येईल. आणि म्हणून इतकी उदाहरण द्यायची. अतुलजींनी सांगितलं, आज महाराष्ट्रात येऊन राहुल गांधीजींनी विठ्ठलाची मूर्ती हातात घेणं नाकारलं. आणि त्याच्या पुढे अगोदर तर अतुलजी त्या आमच्या विठ्ठलाच्या चरणी मुख्यमंत्री म्हणून उद्धवजी गेले, तर त्यांनी स्पर्श करणंही नाकारलं. आणि म्हणून ही देव, देश आणि धर्मासाठी खतरा आहेत. हेच उद्धवजी आहेत ज्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या काळामध्ये याकूब मेमनची कबर सजवली गेली, ज्या याकूब मेमनने मुंबईवर हल्ला करून शेकडो जीव घेण्याचा प्रयत्न केला. आणि म्हणून देशालाही जे JNU मध्ये उभं राहून भारत तेरे तुकडे हो 50,000 इंशाल्लाह इंशाल्लाह म्हणणाऱ्या लोकांबरोबर सलगी उद्धवजींनी त्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या काळात सभेला परवानगी देऊन केली आहे. आणि म्हणून त्यांना मत म्हणजे देव, देश आणि धर्माला खतरा आहे. आजही अमित भाईंनी विचारलं, CAA चा कायदा मंजूर झाला, सिटीजन अमेंडमेंट ऍक्ट झाला. अरे आमच्या पडोसी देशातला जो कोणी शरणार्थी असेल, तो हिंदू असेल, तो ख्रिश्चन असेल, तो जैन असेल, तो बुद्धिस्ट असेल आणि पारशी असेल, त्याला भारतामध्ये त्या एकाही पीडित माणसाला संरक्षण मिळेल आणि भारतीय नागरिकत्व मिळेल. हा CAA चा कायदा आम्ही केला. आमचा सवाल उद्धवजींना आहे. आणि उद्धवजींचा माणूस गल्ली गल्लीत येईल त्यावेळेला तुम्ही विचारायचं आहे, पाकिस्तान मधल्या पीडित, बांगलादेश मधल्या पीडित हिंदूला भारतात संरक्षण मिळावं, याला तुमचं समर्थन आहे की विरोध आहे? उद्धवजी मुख गुळून बसलेत. कोणाच्या मतासाठी? उद्धवजी त्या पीडित हिंदूच्या संरक्षणाच्या बाजूने बोलताना दिसत नाहीयेत. आणि म्हणून देव, देश आणि धर्मासाठी काम करणं ही जमलेल्या प्रत्येक कार्यकर्त्याची जबाबदारी आहे. पियुष गोयल यांचा विजय तर निश्चित आहे, पण जे आमच्या प्रभू रामचंद्राचा अपमान करतील, जे याकूब मेमनचं थडगं सजवतील, जे आमच्या विठ्ठलाची मूर्ती हातात घेत नाहीत, जे आमच्या हिंदू संरक्षणाला विरोध करतील, त्यांना धडा शिकवण्याची वेळ आहे. म्हणून 5.5 लाखाच्या मार्जिनने आपल्याला विजय घ्यायचा आहे आणि तो आपण सगळे घ्याल अशी अपेक्षा करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.